नमस्कार, मी स्वातीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण सर्वांना आवडेल अशी आज रेसिपी पाहणार आहोत। तर रेसिपी खरंच खूप सोपी आहे। तर आज तुमच्या लक्षात आलंच असेल, आज आपण गरम गरम मऊसूत लोण्यासारखं असं उपीटची रेसिपी पाहणार आहोत। तर रेसिपी खरंच खूप छान आहे, खायला देखील तेवढीच ती मस्त होणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर इथं मी गॅसवर एक जाड बुडाची कढई घेतली आहे। आता यातच मेजरमेंट कपानुसार मी 2 कप रवा घेत आहे। तर तुम्ही कुठल्याही भांड्याने हे प्रमाण घेऊ शकता। तर मी इथं मेजरमेंट कपानुसार 2 कप रवा घेतलेला आहे। आता हा रवा भाजताना मी इथं तेल तूप काहीही घातलेलं नाहीये। तर नुसताच रवा आपल्याला हा छान भाजून घ्यायचा आहे। इथं मी खूप जाड रवा किंवा खूप बारीक रवा असा घेतलेला नाही, तर अगदी मीडियम असाच रवा घेतलेला आहे। तुम्ही कुठल्याही पद्धतीचा रवा इथं घेऊ शकता, पण अगदी 0 नंबरचा रवा घेऊ नका, त्यामुळे बऱ्याचदा उपीट चिकट होतं। तर शक्यतो मीडियम असाच इथं रवा तुम्ही घ्या। तर आता हा रवा आपल्याला एकसारखा सतत असा छान परतून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मी मंद गॅसवरतीच हा रवा छान भाजून घेणार आहे। तर आता पाहू शकताय, अगदी थोडा हलकासा याचा कलर चेंज झाला इतपतच मी हा भाजून घेणार आहे। आता 4 ते 5 मिनिटं हा रवा भाजायला मला वेळ लागला। तर आता मी हा रवा एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। तर पाहू शकताय, याच्यापेक्षा खूप आपल्याला डार्क भाजून घ्यायचा नाही आहे। तर अगदी मंद गॅसवर हा आपल्याला सतत कंटिन्युअस असा हलवत राहायचा आहे। तर आता मी हा एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे। आता याच कढईमध्ये मी 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि यातच मी शेंगदाणे, साधारण अर्धी वाटी शेंगदाणे मी इथं घेतलेले आहेत। आता हे शेंगदाणे आपल्याला खरपूस खमंग असे छान तळून घ्यायचे आहेत। ऑप्शनल आहेत, तुम्हाला शेंगदाणे जर आवडत असेल तर तुम्ही घाला, नसेल आवडत तर तुम्ही स्किप केलेत तरीही चालतील। तर आता हे शेंगदाणे मी छान असं तळून घेणार आहे। आता याचा शेंगदाण्याचा कलर चेंज झालेला आहे। तर आता मी हे शेंगदाणे मस्त तळून घेतलेले आहेत। आता एका डिशमध्ये मी काढून घेतेय। तर आता हे सगळे शेंगदाणे आपण काढून घेऊयात। तर पाहू शकताय, आता यातच मी सर्व फोडणीचे जिन्नस घालून घेतलेले आहे। यातच मी कढईमध्ये जिरी, मोहरी, कढीपत्ता, 4-5 हिरव्या मिरच्या, 1 चमचा फुटाण्याची डाळ घालून घेतलेली आहे। तुम्ही कुठलीही डाळ घालू शकता, उडदाची, मुगाची, अगदी तुम्हाला आवडेल ती इथं तुम्ही डाळ घालू शकता। फोडणी करता मी फक्त 1 चमचाभर फुटाण्याची डाळ घालून घेतलेली आहे। आता यातच 3 मीडियम साईजचे कांदे मी बारीक चिरून याच्यावरती छान परतून घेणार आहे। कांदा तळताना आपल्याला खूप डार्क ब्राऊन असा तळून घ्यायचा नाही आहे, फक्त तो ट्रान्सपरंट होईल इतपतच आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे, त्यापेक्षा जास्त आपल्याला परतून घ्यायचा नाही आहे। तर पाहू शकताय, आता या स्टेजला मी थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली घालून घेते आहे। ही कोथिंबीर चिरताना मी यात देठंसुद्धा घेतलेली आहे, त्यामुळं या उपम्याला किंवा उपीटला छान एक फ्लेवर येतो, त्यामुळं देठं नक्की घ्या तुम्ही देखील। तर आता आपण जो भाजून घेतलेला रवा आहे तो याच्यामध्ये घालून घेऊयात। आणि इथं तुमच्या लक्षात आलंच असेल की इथं कांदा परतल्यानंतर मी लगेचच पाणी घातलेलं नाही आहे। तर मी इथं पुन्हा एकदा हा रवा छान असा खरपूस परतून घेणार आहे या कांद्यावरतीच। तर आता अजून 2 मिनटं हा मस्त मी कांद्यावरतीच हा रवा छान परतून घेणार आहे। अगदी एकसारखा सतत तो छान हलवत राहायचा आहे, यामुळं आपलं उपीट एकदम मऊसूत आणि खमंग असं खायला लागणार आहे। खूप चविष्ट असं उपीट होणार आहे। आणि 1-2 मिनिटानंतर आता यात आपण पाणी घालून घ्यायचं आहे। तर आता 1-2 मिनिटं हा रवा मी पुन्हा छान भाजून घेतला होता। तर आता यातच आपण पाणी घालून घेऊया आणि यात थोडं चवीनुसार मीठ घालून घेणार आहे। आता व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे, पूर्ण सगळा रवा आपल्याला व्यवस्थित परतायचा आहे। आणि आता सर्वात महत्त्वाची स्टेज म्हणजे पाणी।
आता या स्टेजला जर पाण्याचं प्रमाण चुकलं तर 101% उपीट आपलं बिघडण्याचे चान्सेस असतात. त्यामुळं पाण्याचं परफेक्ट प्रमाण असणं महत्त्वाचं आहे. तर इथं जर पाण्याचं प्रमाणच चुकलं तर उपीट खरंच खायला देखील बेचव लागतं आणि त्यामुळेच बऱ्याचदा बऱ्याच लोकांना उपीट आवडत नाही सहसा. त्यामुळं जर अशा पद्धतीने जर परफेक्ट प्रमाण जर आपण पाण्याचं ठेवलं तर नक्कीच उपीट देखील सर्वांना आवडेल. तर इथं आपण 2 कप रवा घेतला होता, त्या अंदाजानेच पाणी घालायचं आहे. तर 1 कप रव्यासाठी 3 कप पाणी. तर इथं मी 2 कप रवा घेतला आहे. तर 2 कप रव्यासाठी आपल्याला 6 कप पाणी लागणार आहे. तुम्ही ज्या भांड्याने हा रवा मोजून घेतलेला आहे त्याच भांड्याने पाण्याचं प्रमाण घ्या, म्हणजे चुकण्याचं चान्सेस तुमचे कमी राहतील. तर पाहू शकताय कुठेही गाठी झालेल्या नाही आहे, गुठळ्या झालेल्या नाही आहे आणि आपल्याला हलवताना देखील कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही आहे. तर अगदी सहज आपल्याला ते हलवताना काहीच प्रॉब्लेम होणार नाही आहे. तर पाहू शकताय 2 मिनटाकरिता मी फक्त झाकण ठेवून वाफ काढून घेतलेली होती. तर आता 2 मिनटं आणि पाहूयात आपण रवा पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊयात. तर पाहू शकताय अगदी मऊसूत आणि एकदम लोण्यासारखं हे आपलं उपीट तयार झालेलं आहे. तर आता आणखीन 2 ते 3 मिनटं आपण हे सतत कढईमध्ये छान परतून घ्यायचं आहे. तर पाहू शकताय पाण्याचं परफेक्ट प्रमाण इथं जर व्यवस्थित पडलं तर कुठंच आपलं उपीट बिघडत नाही. तर पाहू शकताय अगदी पांढरं शुभ्र, जसं हॉटेलमध्ये आपण नाश्ता सेंटरमध्ये जसं उपीट पाहायला मिळतं आणि त्याची टेस्ट ज्याप्रमाणे असते त्याचप्रमाणे हे उपीट देखील लागणार आहे. तर एकदा नक्की अशा पद्धतीने तुम्ही देखील रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही केल्यानंतर जेव्हा तुम्ही ही रेसिपी करताल त्यानंतर तुम्ही मला कमेंट करा हवं तर. पण कमेंट करायला विसरू नका की तुमचं उपीट देखील अशाच पद्धतीने झालं का. तर इथं आपण जे तळलेले आधी शेंगदाणे होते ते सुद्धा इथं घालून घेऊया. तर पाहू शकताय मस्त दिसत आहे. आता एका सर्विंग डिशमध्ये आपण हे काढून घेऊयात. तर अगदी मऊसूत लोण्यासारखं असं हे गरमागरम उपीट गरम गरम चहाबरोबर खायला देखील मस्त लागतं. तर माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर एका सर्विंग डिशमध्ये आपण हे उपीट काढून घेऊया आणि वरून मी याच्यावरती गार्निशिंग करता कोथिंबीर घालून घेतलेली आहे. आणि आता यावरून मी थोडीशी बारीक शेव स्प्रिंकल करणार आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला, नाहीतर स्किप केलं तरीही चालेल. तर पाहू शकताय आपलं गरम गरम उपीट इथं तयार आहे. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज वेळात वेळ काढून माझी आजची रेसिपी पाहिल्याबद्दल खरंच खूप खूप आपल्या सर्वांचं धन्यवाद.